शुभ सकाळ. कसे आहात सगळे? तर या वर्षातला नवीन व्लॉग सुरू करायचा होता. त्यासाठी मी इंस्टाग्रामला पोस्टसुद्धा केली होती स्टोरीमधून की मला कोणी कोणी सपोर्ट करेल. तर बऱ्याच जणांचे पॉझिटिव्ह मेसेज आलेत. तर त्याच्यामुळे आज शुभारंभ करत आहे या व्लॉगचा. तर आता आम्ही ओलामध्ये आहोत आणि आम्ही जातो आहे पनवेलला. आज शक्तितुऱ्याचा कार्यक्रम आहे महाडला उठवली येथे. योगेश जाधव आहेत बरोबर. तर आजच्या या सामन्यासाठी आम्ही सगळेजण जात आहोत आणि अर्थात माझी कला आहे त्या कलेनेच माझी सुरुवात मला करायची आहे. तर आजचा व्लॉग मी सुरुवात करत आहे, आज शुभारंभ करत आहे. तर सगळ्यांना आवडला तर सगळ्यांनी नक्की मला सपोर्ट करा आणि पुढे होणारी गंमत जम्मत तुम्हाला नक्कीच माझ्या ब्लॉगद्वारे आता आम्ही आहोत ओलामध्ये आणि आता आम्ही जातो आहे पनवेलला. तर तिथून पुढे आजचं रुटीन आमचं खूप थोडं एक धक्काधक्कीचं आहे. तर हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे दाखवेनच. आणि इथे कोणीतरी बसलंय, ओळखा पाहू कोण आहे. सँडी, हे माझे मिस्टर संदेश गोताड, सगळ्यांना माहितीच असेल, ते आहेत सोबत. बऱ्याचदा त्यांना वेळ मिळत नाही कार्यक्रमासाठी, पण आज वेळ काढून खास आज कीबोर्डिस्ट आमचे संदेश गोताड आहेत. तर त्यांचं स्वागत माझ्या ब्लॉगमध्ये. आणि बघा किती छान व्ह्यू आहे. आता आम्ही पनवेल डेपोला आहोत आणि ओसाड पडलाय असं वाटत असेल तुम्हाला, पण माझ्या ब्लॉगमध्ये जरा या तुम्ही. तर बघा खूप गर्दी आहे. आता तुम्ही म्हणाल पनवेल डेपोत तुम्ही काय करताय, तर आता इथून आम्हाला रोह्यापर्यंत कसंही जायचं आहे आणि रोह्यावरून पुढे मग गाडी आहे आपली. तर आपली म्हणजे केली आहे गाडी. तर आता बाकीच्या आलेल्या आहेत, काही कारणास्तव पोचलेलं नाही आहेत. ते कारण ते आल्यानंतर सांगेन तुम्हाला. बने राहो. वाट बघतोय, बसलोय, ना गाडी आली ना पोरी आली. तर बघा सगळ्या जणी आल्यात आत्ता. जागृती, स्वरूपा, याच्याही ते बघा, प्राजू, संध्या, रश्मी, आम्ही आणि प्रणेश दादा पण आहेत तिकडे, संदेश. तर आता आम्ही ज्यूस पितोय. ये रस पियायला. ते बघा, हे काही इग्नोर करा, या असल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. यांचं असंच चालू असतं. आमचा महाडला शो आहे आज शक्तितुऱ्याचा, ते मी सांगून झाली आहे. वेगळं काहीतरी सांग. पोरी सांगतात, पोरींची रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण शो बघायला या आमचा. ओके, पण हा व्लॉग शो झाल्यानंतर पडणार आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. तुला देव उदंड आयुष्य लाभो. पैसे जास्त दे बदल. बघा बघितलं, अशा मुली आहेत. तर आता आम्ही पटापट संपवतो. आणि तुला काय बोलायचंय? नाही बोल, आता एवढी आली नुसती येते आणि एक्सक्यूज मी म्हणून पुढे आली. अशी आली. बघा हातावरचं टॅटू दाखव. बघा, तर मी बघा बाकीच्यांना पण घेते मी, असं मी बाकीच्यांना वाईट टाकलेलं नाही आहे. आणि तुमची फेवरेट बघा, ही बघा, ही 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 पाणी पिते, जी सगळ्यांना आवडते की नाही, बारकू. ज्यांना आवडते त्यांनाच फक्त आवडते. बरोबर आहे, हे बरोबर आहे. तर चला आता आम्ही पुढे दाखवू तुम्हाला आम्ही कशाने जातो. फिल्टर आहे. लगेच चष्मा आपलं आरसा आतमध्ये ठेवला आहे. इथे बॅग दाखवतायत मॅचिंग आणि पिशवी दाखवतायत. बाई ती पिशवी बघा कुठे ठेवली आहे. ती ह्यांच्या, हे बघा, जीवन हर्बल. पेड प्रमोशन नाही आहे हे तुमचं मॅडम. म्हणजे काय, मोबाईल तसा घेतला आहे. GT6
रिअलमी. तर आता बघा ही सकाळी 8 वाजल्यापासून आली आहे, पण आम्हाला यायला उशीर झाला आहे. नेहमीप्रमाणे आम्ही नेहमी उशिराच असतो. आणि हे बघा, ही माणसं लाईन लावून उभी आहे तिकीट काढण्यासाठी. बघा किती गाड्या रोहाच्या येऊन गेल्यात. फक्त 2 मुलींसाठी आम्ही थांबलोय. ही बघा स्वामी. दरवेळी स्वामींना हाका मारत असते, कधी स्वामी येतील ते काय कळत नाही. प्राजक्ता, तुझा काय प्रयत्न चाललाय? गाठ बसत नाहीये का? असं वाटतं चणे खावे. ठीक आहे. हे बाळ बघा किती सुंदर आहे. हे बघा, हे असे चणे असतात, 10 रुपयाचे भेटतात. मी दुसऱ्याला आम्हाला किलो भेटले. तर हे बघा, हे असे घ्यायचे. वाव. अजून सगळ्यांना पण द्यायचं असं हा, आणि मला पण पाहिजेत चणे प्लीज. 2-2च भेटणार सगळ्यांना. ए, मी ताई आहे ना, मला आणि 2 दे ना. अजून 1 देणार. सगळ्यांना 2-2 हे घे. आणि हे बघा किती गरीब परिस्थिती आली. 3 चणे त्यातले पण बघा 3च्या 3 गेले. हे हसतायत, हे खातायत. हा बघा, माझ्याकडून खाऊन पण परत काढले. अरे तू चणे खातेस? हे बघा, हिचं तोंड बंद कसं करायचं ते मला सांगा जरा. हे बघा काय खाते, चिंचा. दे ग जरा. नको, कार्यक्रम आहे. दादा चिंच. बघा मोबाईल मध्ये काय बघताय बघा. ठीक आहे, चलो बाय प्राजक्ता. प्रतीक्षा करियरची वाढ बघते, आमचा स्टॉक संपत आलाय. हा, खाते मी. चला बाय. आता मी चिंच खाते. तर हे बघा, खास मुलींसाठी मी चिकन आणि चपाती आणले घरातून बनवून. आता खातायत, औंडे गिळतायत. बघा कशा बोलतात, त्यांना माहिती असून मी एवढं छान बनवते. वा वा वा, जरा जोरात बोल ग. हा, परत. हा, आधी खाऊन घे. हो. तर बघा कशा खातायत. प्रणेश दादा खावा ना. हे घ्या, हो घ्या, नंतर राहणार नाही तुम्हाला. ए खा. बघा ठसका लागला. असंच असतं. पाणी दे ग तिला. वर बघ पंखे किती आहेत मोज. सावकाश. आणि याच्यात लाडू आहेत, ते मीच आणलेत. आपले हिवाळ्याचे लाडू. आई शपथ, हे बघा कसे पडलेत गाईस तुटून. गाईस पहिली व्हिडिओ व्हायरल होऊ दे. हे प्रणेश दादांना द्या ना. परत या. तुम्हाला पण मला घ्यायचंय व्हिडिओ. या. हा, ए चपात्या ह्याच्यात काढून घ्या आणि दादांना, प्रणेश दादांना ह्याच्यात द्या. भेटत नाही तसं खातायत नुसत्या हावऱ्या. बोलली ताई. दाखवणार, आधी खाऊ, घास तरी मोडू दे.
तुम्ही बोललो ते खरं झालं ना. रिक्षेवाला पकडणार बोललो ते पकडलं. खाली फुकट 150 रुपये घालायला आले. आता तुम्हाला वाटलं असेल TCने कोणाला पकडलंय, तर हे बघा TCने पकडलंय, कारण की तिकीट काढली नव्हती म्हणून. प्लॅटफॉर्म तिकीट लावायचं एक ऑप्शन असतं. आरती, ए आरती ये ना. अगं ये अगं ये थोडं थोडं खा ये. तुला उलटी लागते. तिला उलटी लागते. होते ग होते, गाडी लागते, उलटी होते. मला पण गाडी लागते, तरी पण मी खाणार आहे, कारण माझ्याकडे बघा खात आणि सांगा कसे झाले. माझ्याकडे ऑप्शन आहे. वाव छान झाले, टेस्टी झाले. आता प्रणेश दादा खाऊन सांगतील कसं झालंय. कधी खाल्लं. छान झालंय. बघा कशी लाईन लावून उभे आहेत ह्या सगळ्या. हाय, आम्ही चाललो आहोत महाडला. तर आम्हाला लाईन लावायला सांगितली त्या कंडक्टर ताईंनी. त्याने आता लाईन लावली. बघा कसे उभे आम्ही सहलीला चाललोय. नवीन अनुभव. ही बघा आमची बस आली. ती बघा बस आली. चला आता आम्ही बस पकडतो. बाय. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आता आम्ही पोहोचलो इकडे माणगावला. आणि हे बघा सगळ्यांना खाताय. हे बघा रामदादा भेटले तिथे आम्हाला. आज आमच्याकडे ढोलकीला रामदादा आहेत. हे बघा निर्माते कसे सगळ्यांना वडापाव देत आहेत. हे बघा सगळे खात आहेत. आणि गाईज या मिरची खायला. गाईला वडापाव खायला. मिरची एकदम तिखट आहे. नंतर बोलू का सांगितलं नाही पौर्णिमा. मिरची तिकडच असते. काय दाखवते बघा. आता वडापाव खाऊन झाले आणि आता बघा सगळे आपलं उसाचा नाही लिंबाचा रस पितायत. मी अजिबात पियालेले नाही आहे. हो, 1-2 ग्लास ताई पिऊन झाल्यावरती ब्लॉग चालू केलेला आहे. नाही असं कसं. तुमचा 1 ग्लास चालू असताना माझे 2 ग्लास कसे संपतील. ते हा? तुला खूप जास्त आवडतं ना लिंबूचा रस. नाही आज माझा कार्यक्रम आहे. तर गाईज तुम्हाला वाटतं का मी एवढं गार लिंबाचा रस पिईन. बघा कसं हसतो. बघा ही बघा. मी सांगते तुम्हाला अजिबात नाही. तर आता आम्ही मस्तपैकी आता फोटो घालूया. अरे हा कोण आहे. हा हीच ती पवार. ही बघा तेजल पवार. सध्या हायवेला लिंबू सरबत पित आहे. बसमधून तिला हाक मारतायत. तर जागृती तुझं काय म्हणणं आहे ह्याच्यावर. असं वाटलं की हिला हाक मारलाय, पण ते ड्रायव्हर काकांना हाक मारलेला. पोपट. ही जरा पोपट करते जागृती. तर तुम्हाला कसं वाटतं जर तुम्ही इकडे आलात तर. कॅमेराच पकडलाय. ही बघा ही आमची बिचारे स्कॅन करताय. ही आमची दळिंदर. हे बघा स्कॅनर सर्वे स्कॅन केलेले आहेत. ते पण 380 ना. 180. ठीक आहे, इट्स माय मिस्टेक. ही बघा ही अजून बर्फ हलवते. हे काय ताई तुम्ही किती काही बोलला मी ते एडिट करून काय करायचं. म्हणजे दादाचं म्हणणं आहे की आम्ही फालतू जोक मारतो. हे पकडा. कसा पकडलाय. याड्यानं मोबाईल तरी घ्या माझ्या हातून. पोचलोय. तुम्ही बघा सर्वांना. सगळे कंटाळलेले नाही आहेत कोणीच, कारण पोटं बिटं भरलेली आहेत ना. फक्त पाय तेवढेच दुखत असतील बसून कारण आमची गरीब गाडी होती.
माझी काकांची गाडी नाही, गाडी फार मोठी आहे आणि आम्ही कम्फर्टेबली आलोय. माणसं मोठे आहेत त्याच्यामुळे गाडीमध्ये जागा हा म्हणजे माणसं आम्ही सगळी मोठी ना, काही काही मोजकीच होती जी आमच्या मांडीवर बसलेली, पण बाकी छान आमचा प्रवास छान. चला तर आता बघा रिहर्सल सुरू झाली आहे. 7:15 वाजलेत. आता एक साधारण 15 ते अर्धा तासाची रिहर्सल आणि मग 10 वाजता कार्यक्रम. हाय आम्ही सगळे तयार झालोय. आणि आता आम्ही कार्यक्रमाला जाणार आहोत. तर आता काही शूटिंग करायला मिळणार नाही, तर थोड्याफार व्हिडिओ ज्या काय असतील त्या मी टाकेल. हे बघा ह्या मोबाईलवर असतात. कशी दिसते मी कमेंट करून सांगा. बाय बाय करा. चला बाय. पहिली बारी झाल्यावर भेटू. तर आता आम्ही नागोठण्याला आहोत आणि खूप थंडी आहे. कार्यक्रम खूप सुंदर झाला, खूप सुंदर. पण त्या सगळ्या परतीचा प्रवास आणि या सगळ्यामध्ये व्लॉग अजिबात कंटिन्यू करता आला नाही. तर आता आम्ही हे बघा, आता आम्ही सगळेजण बसलो. हे हाय कर राजू. हाय. हे बघा हे काका, यांची गाडी आहे. कोणती कोणाला लागली? रोह्याला कोणाला गाडी लागली तर मला सांगा. ते इकडेच राहतात कोलाडच्या जवळपास. ठीक आहे, चला बाय. थंडी लय आहे असं तू सांगत ना. सांगितली आधी. जरा थंडी जास्तच आहे, त्यामुळे आमलेट भुर्जी खातो. बघा हात पण थरथर. आणि जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की इकडे विजिट करा. भेट द्या. इथं एनी टाइम 4 वाजता चालू असतो. 6 वाजले 7-8 वाजेपर्यंत चालू असतो. बाकी सगळं जाऊ द्या. हा काय सांगतोय ते ऐका.
तर ही सगळी मज्जा करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि सकाळी 9 वाजता आम्ही पनवेलला पोहोचलो. तर या पूर्ण व्लॉगमध्ये मला बऱ्याचशा गोष्टी दाखवता आल्या नाही आहेत, पण हा माझा पहिला प्रयत्न आहे, तर तुम्ही सगळे समजून घ्याल अशी आशा बाळगते. आणि केलेलं हे सुरुवातीचं जे कार्य आहे अर्थात यूट्यूब चॅनल माझं स्वतःचं, याला सबस्क्राईब करा आणि आजवर जेवढं तुम्ही प्रेम दिलं आहे त्याहूनही दुप्पट प्रेम द्या. आणि खरंच लाईक करा, शेअर करा आणि व्लॉग आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका.